आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की CPR ज्या वेळेला सुरू झालं आणि आताची एकूण कोल्हापूरची पॉप्युलेशन बघितल्यानंतर जोपर्यंत शेंडा पार्कातलं जे काय हॉस्पिटल आहे ते अद्ययावत हॉस्पिटल सुरू होत नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना याचा त्रास होतो एका बाजूला शेंडा पार्कातलं हॉस्पिटल, दुसऱ्या बाजूला आताही जे काय आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं सेवा रुग्णालयामध्ये करून आणखीन 150 कॉट्स वाढवायचं बघतोय. या सगळ्या सुविधा सुरू होईपर्यंत थोडीशी लोकांची नागरिकांची थोडीशी अडचण होते याची आम्हालाही कल्पना आहे. त्यामुळे सातत्यानं अपघात विभागात आपण जातोय आणि तिथून पेशंट आपण ज्या पद्धतीनं ॲडमिट व्हायला पाहिजे त्याला उशीर होतोय, त्यामुळे साहजिकच लोकांनाही त्याचा त्रास होतोय. परवा दिवशी मी स्वतःसुद्धा डीन आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं होतं. माझ्या मतदारसंघातलाच एक पेशंट होता की ज्याला खूप उशीर झाला. या उशीर होण्याने सुद्धा त्याच्यावरती उपचार व्हायला जर उशीर झाला तर साहजिकच त्या सगळ्या एकूण आरोग्य व्यवस्थेचा उपयोग काय असं सामान्य माणसांमध्ये त्या सगळ्या प्रश्न तयार होतात. याच्याबद्दल एका बाजूला शेंडा पार्कातलं जे आपलं 1350 हॉस्पिटल जे 1300 बेडचं हॉस्पिटल आहे ते लवकर सुरू झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न चाललेलेच आहेत. सेवा रुग्णालयातही काम सुरू होते आणि CPRमध्ये प्राधान्यक्रमाने विशेषतः पेशंटला इमर्जन्सी असेल त्याला तरी मस्ट बी ज्या सेवा द्यायला पाहिजे त्याच्याबद्दलच्या सूचना आपण डीनना आणि त्यांच्या सगळ्या यंत्रणेला दिल्या आहेत. साहेब, आनंदाचा शिधा यंदा मिळणार आहे का? कारण गेले कित्येक महिने